पायी चालून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आप की जय परिवाराच्या दिंडी यात्रेत घेतला सहभाग। आप की जय परिवाराचे कार्य कौतुकास्पद। डॉक्टर विजयकुमार गावित। नंदुरबार आदिवासी संत गुलाम महाराज यांची शिकवण जागृत ठेवण्यासाठी आप की जय परिवारातील भाविक दरवर्षी श्रावणातील शेवटच्या आठवड्यात गावागावातून पायी दिंडीने रंजनपूर येथे रवाना होत असतात। त्यानुसार यंदाही मोठ्या संख्येने भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी स्वतः पायी चालून या दिंडीमध्ये सहभाग घेतला। प्रथेनुसार नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच गुजरात सीमेवरच्या गावामधून पायी दिंडीद्वारे असंख्य भाविक तळोदा तालुक्यातील रंजनपूर येथे गुलाम महाराज यांच्या समाधीस्थळी येत असतात। त्या ठिकाणी श्रावण महिन्यातील अखेरच्या अमावस्येला सामूहिक आरती, प्रार्थना आणि मोठा सोहळा पार पडतो। त्यानुसार आज श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या सुमारास हातोडा पूल या ठिकाणाहून या दिंडीचे दर्शन घेत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पायी दिंडीत आपला सहभाग दिला। या दिंडीत माननीय खासदार डॉक्टर हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, आप की जय परिवाराचे जितू महाराज आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तत्पूर्वी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिंडीतील संत गुलाम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे प्रार्थना केल्या। त्यानंतर अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की 1937 मध्ये आप की जय परिवाराच्या माध्यमातून संत गुलाम महाराज यांनी आदिवासी समूहाला जागृत करण्याचे मोठे कार्य सुरू केले होते। व्यसनमुक्ती, साक्षरता, आरोग्य रक्षण, संघटन आणि श्रद्धापूर्वक आचरण याचे महत्त्व प्रत्येकाच्या मनावर बिंबविण्यासाठी ते गावागावात जाऊन प्रवचन घेत असत, ज्यामुळे आदिवासी समूहाच्या प्रगतीला चालना मिळाली। तेच कार्य आजही दिंडीच्या माध्यमातून जिवंत ठेवले जात आहे। आप की जय परिवाराचे कार्य म्हणूनच खूप कौतुकास्पद आहे, असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले। न्यूज 18 महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण यांचा खास रिपोर्ट। 1937 मध्ये गुलाम बाबांनी एक लक्षात आणून दिलं की आपल्याला जर आदिवासींना एकत्र करायचं असेल, संघटित करायचं असेल तर आपल्याला काहीतरी निमित्त पाहिजे त्यांना संघटित करण्याचं। कारण त्यावेळा इंग्रजांचा मोठा धाक होता। इंग्रज असं संघटन होत असेल ते तोडून काढण्यासाठी काही प्रयत्न करायचे, म्हणून त्यावेळेला गुलाम बाबांनी आरती पूजन करायचं, म्हणून आरतीच्या निमित्तानं अमावस्याला वगैरे त्या एकत्र बोलवायचे लोकांना आरतीच्या निमित्तानं। आणि त्या ठिकाणी आपण संघटित कसं राहिलं पाहिजे, आपलं आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे, या सर्व गोष्टी त्यांना प्रबोधन करत असत। आम्ही ते प्रबोधनाच्या माध्यमातून 1937 पासून हे कार्य सातत्यानं चालू आहे। आणि त्याच वेळेला त्यांनी हेरलं की वेगळ्या वेगळ्या भागातील लोक एकत्र येतात, मग त्यांनी दिंडीच्या रूपाने 1937 पासून आपल्याला चोपाळापासून असेल, अष्टांगा साक्री तालुक्यातलं तिथून असेल, या दिंडी निघतात आणि या ठिकाणी हातोडाच्या पुलाच्या ठिकाणी एकत्र येतात। या ठिकाणी पूजा करून पुढे रंजनपूरला जातात। अशा पद्धतीने हे सातत्यानं काम चालू आहे। हे काम चालू राहण्यामध्ये चंद्रसिंग बाबा असतील, जितू दादा असतील किंवा जितू महाराज ज्यांना आपण म्हणतो ते जितू महाराज असतील, या सर्वांनी अत्यंत कष्ट, त्यांच्या परिवाराने कष्ट घेऊन सर्वांना संघटित ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे। लोक शिकत आहेत, लोक आरोग्याकडे लक्ष देत आहेत आणि वेगवेगळ्या त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष देत आहेत। आणि आज हा आप की जय पक्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करतोय। त्याच्यामुळे लोक संघटित होत आहेत, एकत्र होतात। याचं श्रेय या ठिकाणी आप की जय परिवार म्हणजे चंद्रसिंग बाबा असतील किंवा जितू दादा असतील किंवा जितू महाराज असतील, त्यांचा परिवार असेल, या सर्व परिवारानं निश्चितपणानं याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे। आणि ते सातत्यानं त्यांनी चालू ठेवलं, कारण इतके वर्ष सातत्यानं चालू ठेवणं हेही इतकं सोपं नाही, पण त्यांनी ते करून दाखवलं, ते करतायत। आज आम्हाला सुद्धा योग आला या दिंडीच्या निमित्ताने दर्शन घ्यायचा आणि म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। या दिंडीला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपकी जय परिवार जे काम करताय ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत सन्मानजनक आहे, त्याला आम्ही नमन करतो आणि हे असेच काम पुढेही चालू राहील याच्यासाठी शुभेच्छा देतो। आपकी जय।